नमस्कार मंडळी. तर आज आपण उपवासाला खाल्लं जाणारं असं रताळ्याचं कटलेट करणार आहोत. रेसिपी एकदम सोपी आहे आणि सोप्या पद्धतीत सांगितलेली आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 1/2 किलो एवढे रताळी उकडून घेतलेली आहे. त्याची साल काढून घ्यायची आणि त्याला किसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 मीडियम आकाराचे बटाटे उकडून त्यांना सुद्धा किसून आपल्याला घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा मिरचीचा खरडा घालून घ्यायचा. तुम्हाला तिखट कसं आवडतं त्याच्यानुसार मिरचीचा खरडा जो आहे तो तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता याच्यामध्ये साबुदाण्याची भरड करून घ्यायची आहे, ती घालून घ्यायची आहे. साबुदाणे मिक्सरला लावून अगदी हलके असे त्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक असं पीठ करू नका. इथं 4 चमचे मी साबुदाण्याची भरड घालून घेतलेली आहे. आता हे साबुदाण्याची भरड घातल्याच्या नंतर हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाण्याच्या भरडीमुळे काय होतं की आपल्या कटलेटला चांगलं असं बाइंडिंग येतं, छान अशी कटलेट वळली जातात. त्याच्यानंतर हाताला तूप किंवा तेल लावू शकता तुम्ही. मी इथं तूप घेतलेलं आहे. थोडंसं हाताला लावून घ्यायचं आणि तुम्हाला केवढ्या आकारात कटलेट करायची आहे त्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि याची कटलेट आपल्याला पाहिजे त्या आकारात बनवून घ्यायची आहे. तर इथं मी गोलाकार आकारात याची कटलेट जी आहे ती बनवून घेत आहे. बघू शकता अगदी झटकेपट अशी ही कटलेट बनवून रेडी होत आहेत. बघू शकता. आता अशाच पद्धतीने अजून एक कटलेट मी तुम्हाला करून दाखवते. तर अशाच पद्धतीने आता अजून आपण सगळी कटलेट करून घेऊया. तर इथं आपली सगळी कटलेट जी आहे ती बनवून रेडी झालेली आहे. आता ह्या कटलेटला तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता. तर मी ही सगळी कटलेट डीप फ्राय करणार आहे. त्याच्यासाठी कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक एक करून सगळी कटलेट जी आहे ती सोडून घ्यायची आहे आणि एका साईडने व्यवस्थित भाजल्याच्या नंतरच आपल्याला ही कटलेट पलटून घ्यायची आहे. उगीच गडबड करू नका कटलेट परतण्यासाठी. बघू शकता एका साईडने छान अशी भाजून झाली की दुसऱ्या साईडला मी पलटून घेते. आता अलटून पलटून दोन्ही साईडने व्यवस्थित असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही रताळ्याची कटलेट जी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे. तर बघू शकता दोन्ही साईडने व्यवस्थित अशी खरपूस भाजून झाली की ही कटलेट आपल्याला काढून घ्यायची आहे आणि एखाद्या पेपरवर याला ठेवायचं आहे, जेणेकरून याच्यातलं एक्स्ट्रा जे तेल वगैरे असेल ते सगळं एक्झॉस्ट होईल. तर तुम्हाला ही रताळ्याची कटलेट किंवा उपवासाची कटलेट कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.